हो लक्षवेधी हो, तेच क्रमांक देतो. 2. लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, आजचे लक्षवेधी ज्या बाबींना अनुसरून मी या सभागृहापुढे आणतोय आणि आपलं लक्ष वेधू इच्छितोय, कारण या लक्षवेधीमध्ये खऱ्या अर्थानं जे गांभीर्याने ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपल्या सभागृहापुढे ठेवतोय. ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री व राज्य सरकारने राज्यातील महत्वाच्या शहरांच्या मनापाचे कारभार भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक असले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. त्या दृष्टिकोनातूनच त्यानुसारच आजची ही लक्षवेधी मी मांडू इच्छितो. अधिक खर तर हा शहर विकास आराखड्याची ही लक्षवेधी आहे महोदय, अध्यक्ष महोदय. परंतु हा शहर विकास आराखडा न राहता अधिकारी विकास आराखडा हे या लक्षवेधीतून तुम्हाला लक्षात येईल. तर हे प्रश्न मला काही मांडण्याच्या पूर्वी या लक्षवेधी मधला खरा सारांश हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसारच त्या प्रश्नाला महत्व निर्माण होईल. आणि त्यामुळे मी थोडासा वेळ सभापती महोदय या 2 ते 3 मिनिटं. माझे छत्रपती संभाजीनगर शहर हे पौराणिक आणि पर्यटन हब असलेले महत्वाचे शहर आहे. सभापती महोदय, या शहराचं आकर्षण देशातील नव्हे तर जगातील पर्यटकांचं आकर्षण असणारं शहर आहे. सभापती महोदय, या राज्यातील महत्वाच्या शहरात विकास आराखड्या आडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्याचा घाट घातला जात आहे. सभापती महोदय, शहराच्या नवीन विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चा भंग करणारा आहे. हा आराखडा तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि विशिष्ट हितसंबंध जोपासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. खर तर हे का घडावं हेच लक्षात येत नाही, परंतु हे सगळं घडताना एक शेर सांगा वाटतो, एक तरफ ये चोरों का बाजार हो रहा था, दूसरी तरफ सब कुछ देख रहे थे. सवाल ये नहीं है कि गुनहगार कौन है, लेकिन इनका मुखिया कौन है, कहा था और किसके साथ था. हे अधिकाऱ्यांबद्दल मला विशिष्ट नमूद करायचंय. खऱ्या अर्थानं या विरोधात नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. सभापती महोदय, अनेक रस्त्यामध्ये विनाकारण फेरफार केल्यामुळे शहरातील लहान मोठी 2 मिनिटं लहान मोठी नष्ट होणार आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 250 वर्षापूर्वी स्थापन झालेलं प्रसिद्ध संस्थान गणपती जे आमचं ग्राम मंदिर आहे देखील नष्ट होणार आहे. सभापती महोदय, संस्थान गणपती मंदिर आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. सर्व शुभ कार्याची सुरुवात येथूनच केली जाते. सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात येथून केली जाते. सभापती महोदय, जवळजवळ सर्वच निवडणुकांची प्रचारांची सुरुवात शहरातील जिल्ह्यात सगळेच नेते येथून सुरुवात करतात. सभापती महोदय, यासोबतच शहरातील जागृत हनुमान मंदिर, पानदरीबाग शनी मंदिर, अंगुरीबाग सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी शीतला माता मंदिर, रंगार गल्ली, दक्षिणमुखी मारुती मंदिर, औरंगपुरा हनुमान मंदिर, सारसूल हनुमान मंदिर, चिकलठाणा अत्यंत जागृत आणि लाखो लोकांचं स्थान असलेली मंदिरं या आराखड्यामधून नष्ट करण्यात आली. खर तर आमच्यावर आधीच निजामानं बरेच जखमा दिलेल्या आहे. या निजामशाहीनं आमची मंदिरं त्यापासून नष्ट होते. मोगलशाही, आदिलशाही, जितक्या शाही आल्या त्यांनी आमचे मंदिरं नष्ट केले आणि तीच परंपरा चालू ठेवण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं. ते आपल्यापुढे सभापती महोदय, आमचा विकास आराखड्यात रस्ते रुंदीकरणाला अजिबात विरोध नाहीये. योग्य मार्गाने सर्वांना न्याय देणार असेल तर आम्ही स्वागत करतो. आम्ही खऱ्या अर्थाने सभापती महोदय, एकीकडं मंदिरं नष्ट करण्याचं काम या आराखड्यात घेतलं आणि दुसरीकडं ज्या धार्मिक स्थळाला म्हणजे मस्जिदीला सुप्रीम कोर्टाने हटवण्याचं सांगितलं त्याला वळसे घालून रस्ते तयार केले आणि ते कब्रस्तान वाचवले, धार्मिक स्थळातले मस्जिदी वाचवल्या आणि एकीकडे मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं सभापती महोदय. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील विकास एकतर्फी आणि हिंदू धर्मीयांवर अन्यायकारक सुरू आहे. एकीकडे नवीन सुधारित रस्त्याला अडथळा ठरणारी मंदिरं सर्रात पाडण्यात येतात, दुसरीकडे मशिदींना मात्र संरक्षण देण्यात येत आहे.
मंत्री महोदय, यामध्ये एक आपल्याच सभागृहातल्या मंत्र्यांनी पत्र दिलं होतं नगर विभागाला, तर त्या मंत्र्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की हा आराखडा सदोष आहे म्हणून, असं मंत्र्यांना सुद्धा सांगितलं. पहा, या उत्तरातही दिशाभूल केली, या उत्तरातही दिशाभूल केली. आणि त्यामुळे माननीय सभापती महोदय, माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहे की बोलायचं भरपूर होतं, फक्त एवढंच सांगतो सभापती महोदय, या पत्रात स्पष्ट नमूद आहे की 5/4/23 रोजी पुरवण्यात आलेल्या बेस मॅपची तुलना आता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास योजना नकाशाशी केली असता तो प्रारूप विकास नकाशाशी अजिबात जुळत नसून त्यामध्ये गंभीर चुका दिसून येत आहे. बेस मॅप महसूल गाव नकाशाप्रमाणे तपासले असता बेस मॅप मधील नकाशातील अनेक गट क्रमांक, सर्वे क्रमांक चुकीचे नमूद केलेले आहे. तसेच शहर भूमापन क्रमांक देखील नमूद केलेले नाहीत. महसूल अभिलेखाप्रमाणे असलेले जलप्रवाह नाले दर्शवण्यात आलेले नाहीत. जे दाखवले ते महसूल गाव नकाशाशी जुळत नाही. पुढे असं म्हटलंय सभापती महोदय, सबब नियुक्ती अधिकारी यांनी दिनांक 7/3/24 रोजी प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास योजनेचा नकाशा हा 5/4/23 प्रमाणे प्रमाणित केलेल्या बेस मॅप अजिबात जुळत नसल्याने तो पूर्णतः सदोष आहे, हे मंत्र्यांनाही लिहून दिलं. आणि त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, हा सदोष विकास आराखडा रद्द करणार आहात का? सन्माननीय सदस्य केणेकर, हे कोणी या लिहून संपूर्ण दिलंय? हे कोणी लिहून दिलंय मंत्र्यांना? कोणाची सही आहे त्याच्यावर? हे नगर विकास नगर भूमापन अधिकाऱ्यांनी. मग त्यांनी लिहून दिलंय तर तसं तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे ना की आता कसं- तेच विचारतोय. नाही नाही, दरेकर साहेब, आता असं नाही करायचं. सभापती- त्यांचं पूर्ण होऊ द्या, आता मध्येच नाही. हा सदोष विकास स्पेसिफिक प्रश्न असे आहे सभापती महोदय, प्रश्न सांगण्याचं कारण असं आहे की हे फार याच्यावर गांभीर्यानं घेतलं पाहिजे, यासाठी सांगितलं. याचा प्रश्न मला सांगतोय, हा सदोष विकास आराखडा रद्द करणार का? या संपूर्ण प्रकरणाची डीजे अँटी करप्शन ब्युरो मार्फत किंवा माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्फत निपक्ष चौकशी समिती नेमून चौकशी करणार का? तिसरा प्रश्न, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी यांना या प्रशासकीय प्रक्रियेपासून दूर करणार का? सभापती महोदया, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या लक्षवेधीचा मतितार्थ काय, गाभा काय, तर प्राचीन मंदिरं तुम्ही पाडणार आहात की नाही याचे एका वाक्यात उत्तर देतो की कुठच्याही प्राचीन मंदिराला पाडलं जाणार नाही. डीपीच्या संदर्भामध्ये हरकती पण आपण मागवलेल्या आहेत. पार्टली डीपी हा मंजूर झालेला आहे. डीपी हरकती मागितल्यानंतर अनेक लोकांच्या त्याच्यामध्ये हरकती आलेल्या आहेत. याच्यामध्ये थोडं फक्त सन्मान्य सदस्यांनी जे काही सांगितलं की काही प्रार्थना स्थळं वाचून मंदिरं पाडायची, तसं कुठेही झालेलं नाही. आपल्या एकाही प्राचीन मंदिराला हात लागणार नाही. मध्ये क्रांती चौक येथील जी मस्जिद आहे तिला सुप्रीम कोर्टाने आदेशित केलं होतं की ती बाधित आहे, तिला पाडण्यात यावं, परंतु तिला वळसा घालून तिला वाचवण्याचं काम केलं. आणि संस्थान गणपती सारखं ग्रामदैवत असलेलं छत्रपती संभाजीनगरचं मंदिर हे खऱ्या अर्थानं बाधित करून त्याला पाडण्याचं काम करतंय. सभापती महोदय, आम्ही जो काही सुप्रीम कोर्टाचा दाखला आता सन्मान्य सदस्यांनी दिलाय तो तपासून बघू. पण मी सगळ्याच मंदिराबद्दल सांगितलं की या तीव्र भावना सगळ्यांच्या आहेत. परंतु मला आमदार महोदयांना अजून एक विनंती करायची आहे की आत्ताच काही दिवसापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे माननीय सन्माननीय आमदारांच्याच विचाराचे महापौर त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये देखील हा मार्ग निघू शकतो. पण शासन म्हणून मी जबाबदारीने सांगतोय की कुठच्याही परिस्थितीमध्ये मंदिरांना धक्का लागणार नाही. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं का दरेकर? बरं, विक्रम काळे बोला. ते केणेकर थांबा. नाही, सभापती महोदय, थांबा. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर आपण पण नेहमी येत असता की मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्या शहराचा विकास हा झपाट्याने होतोय. मंत्री महोदय, आपण पण अनेक वेळेस भेट देता, उद्योगाच्या माध्यमातून पण आपण अनेक सामंजस्य करार त्या ठिकाणी येऊन केले आहेत. त्यामुळं तिथला नवीन डीपी होणं हे विकासाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे मंत्री महोदय, डीपी होणं. आणि म्हणून त्यासाठी डीपी करत असताना ही जी काही मंदिरं मध्ये येणार आहेत, मग ते हिंदू धर्माचे असो किंवा इतरही कुठल्या मुस्लिम असो किंवा इतर धर्माचे असो, ती त्या ठिकाणी काढली जाऊ नयेत
ह्या प्रामाणिक हेतून आमचे मित्र संजय केनेकर यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे. पण काही अधिकारी जाणीवपूर्वक तो प्रयत्न करतायत असा त्यांचा जो दावा आहे, तर त्याबाबत आपण चौकशी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते आपण करणार काय, आणि हा डीपी लवकर मंजूर व्हावा या दृष्टीनं आपल्या खात्याकडून आवश्यक त्या सूचना, कारण आतापर्यंत हे प्रशासक होतं, आता त्या ठिकाणी नवीन महापौर, उपमहापौर आणि सगळी निवड त्या ठिकाणी संस्थांची झालेली आहे. त्यामुळे असे निर्देश आपण त्यांना देणार का? सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की जाणीवपूर्वक मंदिरं पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते नक्की चौकशी करू, परंतु मंदिरच पाडलं जाणार नाही हे मी जबाबदारीनं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्ण डीपी काय मंजूर झालेलं नाही, पार्टली डीपी मंजूर झालं. आणि आता माझ्याकडे एक फक्त फोटोग्राफ आहे, ते देखील दाखवतो. सुपारी हनुमान मंदिर, ज्याचा उल्लेख आता सन्मान्य सदस्यांनी केला, ते आहे त्या जागेवर तसंच आहे, कुठेही पाडण्यात आलेलं नाही. आणि ग्रामदेवता आहे म्हणून जे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, त्या देखील मंदिराला कुठेही हात लागणार नाही. डीपी मंजूर करण्याची प्रोसिजर करावीच लागेल. काही डीपीचे पार्टली मंजूर झाल्यानंतर उर्वरित कागदपत्र शासनाकडे आलेले आहेत. लवकरात लवकर तो मंजूर करू, सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन. सन्माननीय सदस्य केणेकरजी, नाही एक मिनिट, मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले वारंवार कुठल्याही मंदिराला असं झालेलं आहे. हा बोला. दुसरं महापालिकेचा सबब ज्या अधिकाऱ्यांनी खरं तर आपल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा बेस मॅपला धरूनच आराखडा नाहीये, ही फार मोठी चुकी या आराखड्यामध्ये आहे. आणि ती त्यांनी लिहून सुद्धा दिलेली, तरी तो आराखडा पास होतोय, हे चुकीचं आहे. उद्या की ज्यावेळी डीपी तयार होतो, तो डीपी मंजुरीच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, सुनावणी होते, लोकांची सुनावणी होते, नंतर तो डीपी शासनाकडे होतो आणि नंतर मंजूर होतो. आजही पार्टली डीपी मंजूर झालाय, बाकीच्या सुनावण्या बाकी आहेत. मला असं वाटतं पुढची लक्षवेधी घेते मी, तुमच्या याला उत्तर मिळालेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही महापालिकेत दुरुस्ती करून द्या काय करायचे ते त्याच्यामध्ये. आता लक्षवेधी आपल्या पुढच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 क्रमांकाला